तुमच्याकडे जमत ना उठाय टाळे वाजवाय म्हणजे काय हरकत नाही ना. कधी कधी काय होतं महाराज, आम्ही अनेक खेडेगावामध्ये कथा करण्याकरता जातो. आता कथा ऐकायला पुरुषांपेक्षा जास्त आमचा महिला वर्ग असतो. आमच्या माता माऊल्या समोर असतात आणि माता माऊलीला सांगितलं आमच्या एखाद्या सहकार्याने किंवा मी सांगितलं, उठा, टाळी वाजवा, भजन करा, नाचा, आनंद घ्या, नाची रे मीरा नाची रे, घुंगरू बांध मीरा नाची रे. मग कधी कधी आम्हाला असा अनुभव ऐकायला भेटतो, गावकरी बाजूलाच आम्हाला गाठतात, थोडस बाजूला वाड्याच्या कडीला, महाराज इकडे तुम्हाला थोडं बोलायचं. काय झालं ते सगळं ठीक आहे, पण ते महिला मंडळी काय उठून देऊ नका, आमची ताकीद आहे तुम्हाला. गावात चर्चा सुरू आहे, तो महाराज कोणता आलाय, सध्या बायाला उठीतून नाचित होतो. अनुभव जो आला तो सांगतो. आपल्या जवळच्या परिसरामध्ये मला अनुभव आला, माझी कथा झाली तिथं भेटली मंडळी, सांगितलं म्हणले महाराज आमची हात जोडून विनंती, त्यांना उभा करू नका, टाळ्या वाजवू देऊ नका, नाचू देऊ नका. आमच्या महिला कधीही नाचत नाहीत. आणि महाराज लग्न बीड मध्ये आणि वराड त्याच गावातलं, आणि डीजे लागला, माझी गाडी, मी स्कूटीवरच चाललो होतो त्या डीजेच्या समोर, आणि तिथं आता मुलं नाहीत नाचत ना, आता त्या लग्नात तर नव्हतेच, ज्या समोर बसलेले होते ना तिथं सुरू होत मला. आणि मग जे मला म्हटले होते 3-4 जण ते आहे माझ्या समोरच, मी हॉर्न दिला, बाजूला सारखा, जाऊ द्या मला पुढे, हे मला पाहायचं नाही. म्हणजे तिथं नाचलेलं जमतं आम्हाला, इथं नाचलेलं चालत नाही. पण तरी सुद्धा माझी विनंती, तुमच्याकडे असा प्रकार नसेल तर उठू नका, नाचू नका, टाळ्याही वाजू नका, भजनही म्हणू नका. जर जमत नसेल तर प्रेम से बोलो राधे राधे. त्याच्यानंतर महाराज आपण आपली भक्ती वाटून घेतली, सोमवार आला, ओम नमः शिवाय, नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. आता भगवान भोलेनाथाने विचार केला, माझा एक भक्त पहाटेच उठलाय आणि उपाशी तापाशी बसून महाराज ओम नमः शिवाय म्हणतोय, माझा धावा करतोय. आणि मग भोलेनाथ प्रसन्न झाले आणि आपल्याला भेटायला यायला लागले. आणि आजच्या रस्त्यात आले सुद्धा, पण मध्ये आला मंगळवार. आता मंगळवार मध्येच आला ना, भोलेनाथ यायला होते भेटायला, आपल्याला काहीतरी वरदान द्यायला लागतो, मध्येच आला मंगळवार. आणि मंगळवारी पण काय करतो आपण महाराज, महादेवा तुम्ही तुमच्या ठिकाणावर, आज आलाय मंगळवार, मंगळवारी काय महाराज,